युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या विधानावरून अवघ्या 24 तासातच घुमजाव केलाय। शिवसेना आणि भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर युतीबद्दलच्या वक्तव्यासाठी राज ठाकरेंनी मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप केलाय। पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर उत्तर दिलं असं म्हणत मनात काहीही नसल्याचं राज यांनी म्हटलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं दादर माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी वॉर रूम तयार केली आहे। त्याचं उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते होत आहे। याप्रसंगी राज ठाकरे मनसेच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून लाईव्ह संवाद साधला। त्यावेळी राज ठाकरेंनी माध्यमांवर जोरदार टीकास्त्र सोडलं। याशिवाय भाजपवरही राज ठाकरेंनी जोरदार तोंडसुख घेतलं। भाजप इतर पक्षातून आलेल्या लोकांच्या जीवावर निवडणुका जिंकतंय असा आरोपही त्यांनी केला। जर तरला म्हटलं माझ्याकडे उत्तर नसतात आणि कोणाकडेच उत्तर नसतात। जर असं झालं तर काय होईल वगैरे म्हटलं या जर तरला म्हटलं काय अर्थ नाहीये आणि म्हटलं हवेतले काहीतरी प्रश्न मला विचारू नका ना। म्हटलं मी कोणाकडे गेलो नाही, अजून माझ्याकडे कोणी आले नाही, तरी पण झाली युती तर आणि म्हटलं तुला काय घाई आहे? तरी पण आपलं त्याचं तेच चालू होतं। म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं तसं समजा कोणी आलं तर म्हटलं विचार करू। सर्व जागा लढणार, पुणे नाशिक अर्थातच सर्व 10 महानगरपालिका, सर्व 10 महानगरपालिका आता ह्या 5 नक्की, नागपूर नक्की, अकोला नक्की। माझी परिस्थिती भाजपसारखी नाहीये। मी 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जो 80 साली नामांतर करतो आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणून येतो, अगोदरचा जनसंघ आता भाजप, आणि त्या पक्षाची परिस्थिती आज अशी आहे की हे फोन करून दुसऱ्या पक्षातल्या लोकांना विचारतात आमच्याकडे आम्ही उमेदवारी देतो। ती परिस्थिती नाही माझी। तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं मला डोक्यावर घ्या म्हणून, आणि तुम्हाला इतरही कोणी सांगत नाही की आम्हाला डोक्यावर घ्या आणि आम्हाला खाली ठेवा वगैरे। मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता ही ठरवेल की काय करायचं आणि काय नाही करायचं ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या प्रकारे वर्तमानपत्रांमधले काही वर्तमानपत्र पकडली आणि काही बरेचशी चॅनल्स पकडली, ती तर म्हणजे विकल्या गेल्यासारखी बातम्या टाकतात भाजपच्या, जवळपास विकले गेले। माध्यम नाही, पत्रकारांचा नाही विषय हा, त्यांचे मालक सगळे विकले गेलेले आहेत। यांची सगळ्यांची कामं असतात या मालकांची। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। ठाकरेंनी घुमजाव केलाय, 24 तासात त्यांनी आपलं वक्तव्य बदललंय। काय नेमकं घडलं होतं, त्यांनी युतीवरून काय उत्तर दिलं होतं आणि आज त्यांनी पुन्हा एकदा घुमजाव कसं केलं? होय भूषण, नक्कीच 24 तासांच्या आत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भूमिकेवरून घुमजाव दिसतं आहे। झी 24 तास हे महाराष्ट्रातलं क्रमांक 1चं चॅनल आहे आणि राज ठाकरे हेही एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्यातला आणि झी 24 तास यांच्यातला संवाद अत्यंत पारदर्शक आणि गांभीर्याने झालेला संवाद होता, कारण महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर झालेला संवाद होता। राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही यंदा निवडणूक स्वबळावर लढवणार आहात की युतीमध्ये? त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं की युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करेन। मात्र या विधानानंतर शिवसेना भाजपकडून ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यांची युतीची ऑफर या दोन्ही पक्षांनी अद्यापही स्वीकारलेली नाही। मात्र राजकारणात काहीही घडू शकतं असं उत्तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून आलेलं आहे। राजकारणातल्या या प्रतिक्रिया पाहता राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपली भूमिका जाहीर केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वबळावर निवडणूक लढण्याची त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे। तसं असला कुठलाही प्रस्ताव अद्याप आपल्याकडे नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र हा संवाद जो 24 तासांपूर्वी झाला तो इतका गांभीर्याने केला नव्हता अशा पद्धतीचं एक सूर आज त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा फेसबुक लाईव्ह जे होते त्याच्यातून दिसून येत होता। त्यामुळे निश्चितच 24 तासांच्या आत राज ठाकरे यांच्याकडून एक घुमजाव आहे। कदाचित ही राजकारणातली अपरिहार्यता असू शकते। काही राजकीय डावपेच खेळावे लागतात, काही भूमिका ह्या बाहेर व्यक्त कराव्या लागतात, त्याचे तरंग नेमके काय उमटतात हे पाहावं लागतं। त्यातून कदाचित त्यांनी 24 तासांपूर्वी युतीचा प्रस्ताव आला तर विचार करेन अशा स्वरूपाचं विधान केलं होतं आणि निश्चितच ते 24 तासांच्या नंतर त्यांनी मागे घेतलेलं आहे। पण आपण हे लाईव्ह होण्याच्या पूर्वी राज ठाकरे यांची राजकारणात याआधी घुमजाव केलेली
अनेक वृत्त आपण या पॅकेजच्या माध्यमातून दाखवलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. ते त्यांचा निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतात आणि काय घडलेलं असू शकतं या संवादात याचा एक अंदाज ते ठामपणे बांधू शकतात. नक्कीच धन्यवाद दिनेश या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.